राज्यामध्ये आज येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा। मुंबई, रायगड, रत्नागिरी, पालघर सह काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा हवामान खात्याकडून अंदाज वर्तवण्यात आलाय। मुंबईसह उपनगरात रिमझिम पाऊस। मुंबईमध्ये पावसाचा येलो अलर्ट, तर पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून मोठा दिलासा। मुंबईसह कोकणामध्ये 2 जुलैपासून मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज। किनारपट्टीवरती 460 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता। नागरिकांना सतर्क राहण्याचंही आवाहन। नाशिक जिल्ह्यामध्ये जून महिन्यात अपेक्षित पावसाच्या तुलनेत केवळ 70% पावसाची नोंद झाली आहे। यामुळे खरीप पेरण्या खोळंबल्या असून पिण्याचं पाणी आणि बागायती पिकांसंदर्भात चिंता वाढलेली आहे। संभाव्य पाणी टंचाई रोखण्यासाठी आराखडा तयार करा। पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अधिकाऱ्यांना सूचना। जुलै ते सप्टेंबर महिन्याच्या कालावधीत या संपूर्ण कालावधीचं नियोजन करण्याच्याही सूचना। बांधकाम करण्यासाठी पिण्याचं पाणी वापरल्यास थेट कारवाई होणार आहे। पुणे पालिकेचे बांधकाम व्यावसायिकांना सक्त निर्देश आहेत। पुणे शहरात 1 दिवसाआड पाणी पुरवठा केला जातोय। राज्यात मान्सून सक्रिय असतानाही खेड तालुक्यामध्ये पावसाने पाठ फिरवलेली आहे। पावसाअभावी भात, सोयाबीन, भुईमुगसह खरीप पिकांच्या पेरण्या रखडल्यानं शेतकरी चिंतेत सापडलेत। शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँकांवर कारवाईचा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा। बँकांची शासकीय खाती कार्यक्षम बँकांकडे वळवण्यात येतील। नागपुरातील बैठकीत बावनकुळेंकडून स्पष्ट निर्देश देण्यात आलेले आहेत। नागपूरचे नवे पोलीस आयुक्त म्हणून विश्वास नांगरे पाटील सोमवारी पदभार स्वीकारणार आहेत। नियुक्तीचे आदेश 5 दिवसांपूर्वी जारी झाल्यानंतर आता ते नागपूरची सूत्र हाती घेतील। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती नाशिकमध्ये आजपासून हरित कुंभ, हरित मॉन्सून या उपक्रमाला सुरुवात। 25 ऑक्टोबरपर्यंत 1 लाख वृक्ष लागवड, स्वच्छता आणि शहराच्या सौंदर्यीकरणावरती विशेष भर दिला जाणार आहे।